पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात प्रसारित करत आहोत पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाच्या उत्तरार्धाचा भाग 93. अभिवाचक जयंत ठोंबरे. एकोजी राजे. शिवाजी राजे दक्षिणेत आल्याला सुमारे 6 महिने झाले होते. त्यांच्याविषयीच्या वार्ता तंजावरच एकोजी राजांना समजत नव्हत्या असं नाही. मद्रासच्या नजीक महाराज गेले 2.5 महिने वावरत होते, परंतु एकोजी राजांनी त्यांची काहीही दखल घेतली नाही. एवढा थोर पुरुष, आपला प्रत्यक्ष भाऊ, महाराष्ट्राचा छत्रपती आपल्या जवळपास आलेला असूनही त्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. वास्तविक एकोजी राजांनी स्वतःहून सामोरे येऊन महाराजांना हाती धरून तंजावरास आपल्या घरी प्रेमाने न्यावयास हवे होते. ते किती छान दिसले असते. महाराजांनीही प्रेमाने त्यांची वासपुस्त करून त्यांना मायेत घेतलं असतं. प्रत्यक्ष कडव्या शत्रूंच्या बाबतीतही अत्यंत उदार मनानं वागणारे महाराज एकोजी सारख्या आपल्या भावाच्या बाबतीत ते विपरीत वागले असते का? पण एकोजी राजांनी महाराजांच्या बाबतीत अगदी परकेपणाची, तुटकपणाची वृत्ती ठेवली. विनोद, काव्य आणि प्रेम करा म्हणून कधी करता येत नाही. ते अंतःकरणातूनच उचंबळून यावं लागतं. तुटकपणा आणि तुसडेपणा हे महाराष्ट्राचे खास दुर्गुण एकोजी राजांनी उचलले होते. अखेर महाराजांनी स्वतःहून एकोजी राजांना पत्र लिहिले. राजश्री गोविंद भट्ट गोसावी व राजश्री काकाजी पंत व राजश्री निळोबा नाईक व राजश्री रंगोबा नाईक तिमाजी यख्तियार राव जसे भले लोक आम्हापाशी पाठवणे. महाराजांचे पत्र आले. एकोजी राजांच्या मनात महाराजांविषयी प्रेमा आदरापेक्षा भीतीच वसत होती. आलेल्या पत्रानुसार राजांनी आपले भले भले लोक महाराजांकडे पाठवले. त्या मंडळींशी महाराजांनी व्यवहाराची योग्य तीच बोलणी केली. कैलासवासी शहाजी महाराजांच्या कष्टाच्या धनदौलतीत जसा एकोजी राजांचा वाटा आहे, तसाच आपलाही वाटा आहे. वडील गेल्याला 13 वर्ष झाली. या 13 वर्षात एकोजी राजांनी आपला काहीही सल्ला किंवा मसलत न विचारता सर्व दौलतीचा उपभोग स्वतः घेतला. बरे, त्याबद्दल आपले काहीही म्हणणे नाही, कारण चिरंजीव एकोजी राजेही आपलेच भाऊ आहेत, परके नव्हते. पण आता आपल्या वाट्याचा अर्धा भाग एकोजी राजांनी आपणास द्यावा, अशी अगदी योग्य, न्याय्य आणि व्यवहार्य बोलणी महाराजांनी केली. आणि वरील मंडळींच्या बरोबर महाराजांनी आपले थोर माणसे बाळंभट, कृष्ण ज्योतिषी व कृष्णाजी सखोजी असे 3 जण एकोजी राजांकडे पत्र देऊन रवाना केली. महाराजांनी पत्रात एकोजी राजांना लिहिलं होतं की आपण आमच्या भेटीस यावं. सर्वजण तंजावरास गेले. महाराजांचे म्हणणे त्यांनी राजांना सांगितले. महाराजांकडील 3 जणांनी राजांना बहुता रीतीने उपदेश केला की गृहकलह करू नये. आपला अर्धा वाटा महाराज मागतात तो त्याच द्यावा. परंतु एकोजी राजांच्या चित्तास हे काही पटले नाही. पण महाराजांचे ते 3 मंत्री निमंत्रणाचे पत्र घेऊन आले तेव्हा एकोजी राजांनी तीर्थरूप छत्रपती साहेबांच्या भेटीस जाण्याचं ठरवलं. आणि आपले कारभारी काकाजी पंत, जगन्नाथ पंत, कान्हेर पंत यांच्यासह एकोजी राजे महाराजांच्या भेटीसाठी निघाले. बरोबर प्रतापजी राजे, भिवजी राजे वगैरे सापत्न बंधूंनाही त्यांनी घेतलं. शहाजी राजांची ही अनौरस मुले, शिवाय 2000 स्वार बरोबर घेतले आणि राजे निघाले. चिरंजीव साहेब भेटीस येत आहेत हे समजताच छत्रपती जातीनं सामोरे निघाले. लवाजमा घेऊन महाराज 3 कोस तिरोपतोरा गावापर्यंत सामोरे गेले. शिवाजी महाराज आणि एकोजी महाराज यांची भेट एका शिवमंदिरात झाली. प्रतापजी राजे, भिवजी राजे, संताजी राजे वगैरे आपल्या इतर बंधूंनाही महाराज प्रेमानं भेटले. तिथून सर्वजण तिरुमलवाडीच्या छावणीत आले. थोरले महाराज यांनी उभयता बहुत आदर सत्कार केला. मेजवान्या, वस्त्रभूषणे आणि पाहुणचार यथायोग्य झाला. 8 दिवस म्हणजे 20 ते 27 जुलै 1677 पर्यंत एकोजी राजांचा मुक्काम महाराजांपाशी होता. आणि एके दिवशी महाराजांनी एकोजी राजांपाशी विषय काढला. महाराज म्हणाले, वडिलांचे संपादिल्या अर्थाचे उभयताही विभागी. तुम्ही आम्हास काहीच न कळवता आपल्या विचारांनी वहिवाट केली. तुम्ही संपादलेल्या दौलतीत आम्ही विभाग मागत नाही. तुम्हास ईश्वराने सामर्थ्य द्यावे
नवीन संपादावे, परंतु वडिलांचे जोडीचे अर्थात आमचे विचाराशिवाय करणे चालणे तुम्हास विहित नाही. काय दौलत आहे त्याचे कागदपत्र समजावे, तुम्ही आम्ही समजून चालू. तुम्हास जड पडेल तिथे आम्ही मदत देऊ. कोणेविषयी मनात खतरा ठेवू नये. आमचा अर्धा वाटा आम्हाच द्यावा. एकोजी राजांना यातलं काहीही रुचत नव्हतं, पटत नव्हतं, पण त्यांना काय म्हणावयाचे होते तेही सांगत नव्हते. महाराजांच्या बोलण्यावर ते फक्त एवढेच म्हणाले, आज्ञा प्रमाण. परंतु पुढचा त्यांचा विचार मात्र भिन्नच होता. वाटा देण्याचा विचार चिरंजीव साहेब चित्ती धरीत नाहीत हे महाराज साहेबांनी ओळखलं. तेव्हा महाराज साहेबांनी विचार केला की धाकटे भाऊ, आपण थोर होऊन आमचे भेटीस आले आणि यांना धरावे आणि वाटा मागावा हे गोष्टी थोरपणाचे इस्तीमध्ये ल्याख नव्हे. आणि ग्रहकलह नको म्हणून महाराजांनी एकोजी राजांना निरोप दिला. एकोजी राजांच्या मनात भय भरले होते. महाराज आपणास पकडतील म्हणून सरळ परवानगी घेऊन छावणी सोडण्याऐवजी ते एके दिवशी रात्री गुपचूप छावणीतून जाऊन ते कोलेरन नदीच्या किनारी आले. रातोरात तराफ्यावरून नदी ओलांडून त्यांनी तंजावर गाठले. दुसऱ्या दिवशी महाराजास समजले की चिरंजीव राजे न सांगता पळून गेले. तेव्हा महाराजास वाईट वाटले. ते एवढंच म्हणाले, काय निमित्त पळाले? आम्ही त्यास धरतो की काय? पळावयाचे नव्हते. लगेच उठून पळून गेले. अति धाकटे ते धाकटे, बुद्धी ही धाकटेपणा योग्य केली. एकोजी राजांचे कारभारी श्यामजी नाईक, कान्हेरपंत आणि शिवाजी शंकर हे महाराजांच्या छावणीत होते. त्यास वस्त्रभूषणे देऊन एकोजी राजांकडे पाठवले आणि त्यांच्याबरोबर राजांसाठी बहुता रीतीने सांगून रवाना केले की तुम्ही व आम्ही वाटे करून घेऊन परस्परे समाधाने राहू. अर्थात त्याचा काही उपयोग झाला नाही. राजांनी केवळ दुर्योधनासारखी बुद्धी धरली. तेव्हा महाराजांनी कोलेरन नदीच्या उत्तरेची एकोजी महाराजांची सर्व ठाणी आणि मुलूक जिंकण्याचा बेत केला. महाराजांचे एक सापत्न्य बंधू संताजीराजे भोसले मात्र महाराजांना सर्वस्वी येऊन मिळाले. हे संताजीराजे फार शूर होते. महाराजांनी त्यांना 1000 स्वारांची सरदारी देऊन फौजेत ठेवलं. महाराज तिरुमलवाडीवरून कूच करून निघाले. तो दिवस होता 27 जुलै. वेलोरला मराठी वेढा अद्याप चालूच होता. महाराज उत्तर दिशेने निघाले. कावेरीपट्टम, चिदंबरम, वृद्धाचलम हा सर्व प्रदेश त्यांनी भराभर काबीज केला. वृद्धाचलमच्या शिवदर्शनासाठी ते गेले. नंतर कोलारला वेढा घातला. बाळापूर, बंगळूर, शिरे, होसकोट, कोलार वगैरे सर्व प्रदेश घेत घेत महाराज निघाले. अरणीलाही वेढा घातला. अरणी घेतली. खरोखरच दक्षिण स्वारीत महाराजांना सर्वत्र भुसभुशीत क्षेत्र लाभलं. कणखर खडक फक्त वेलोरलाच भेटला. वेलोर मात्र मराठ्यांना मुळीच दाद देत नव्हतं. सिद्धी लोक किती भयंकर चिवट असतात याचा आणखीन एकदा प्रत्यय वेलोरवर येत होता. किल्लेदार अब्दुल खान हा सिद्धी होता. कर्नाटकात रघुनाथ पंत, हंबीरराव मोहिते, संताजीराजे, विठ्ठल पिलदेव अत्रे, हरजीराजे महाडिक वगैरे खंद्या मंडळींना फौजेसह ठेवून महाराज झपाट्याने तोरगळ प्रांताकडे निघाले. रघुनाथ पंतांना कर्नाटक सुभ्याची सुभेदारी देऊन 1,00,000 होऊन महाराजांनी त्यांना बक्षीस दिले. शिवाय त्यांना मोजुमदारी दिली. दक्षिण दिग्विजयाचे योजक आणि मंत्रज्ञ रघुनाथ पंतच होते. महाराज तोरगळ प्रांतात आले आणि त्यांना एक अत्यंत महत्वाची बातमी कर्नाटकातून आली. कोणती? एकोजी रावांनी अहिरीजवळ संताजीराजांवर हल्ला केला. थोर रण झाले. अखेर एकोजी राजे पराभूत झाले. महाराजांनी एकोजी राजांची कुल आदिलशाही दौलत काबीज केली. त्यामुळे राजांच्या मनात राग झाला. 4000 स्वार, 10,000 पायदळ घेऊन ते अहिरीजवळ आले. तिथे संताजीराजे, हंबीरराव मोहिते आणि रघुनाथ पंत हे ससैन्य होते. त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी एकोजी राजे आले, पण त्यांच्या सैन्य तळावरून कित्येकदा गिधाडे उडत गेली होती. त्यामुळे ते अपशकुनाने बिचकून हल्ला करण्याचे टाळीत होते. अखेर राजांनी फौजेवर हल्ला चढविला. राजे शर्थीनं लढू लागले. सकाळपासून संध्याकाळपर्यंत युद्ध झाले. त्यात संताजी राजांचा अखेर पराभव झाला. ते रघुनाथ पंत आणि हंबीरराव मागे हटले.
पण या पराभवाचे परिणाम फार दूरवर घातक होतील याची टोचणी सर्वांना लागली. शिवाय पराभवामुळे होणारी बदनामीही त्यांना स्वस्थ बसू देईना. सर्वजणांनी लगेच विचार करून आणि लगेच रात्री पुन्हा चढाई करण्याचा निश्चय करून फौज उठवली. निरनिराळ्या टोळ्या करून सर्वजण एकोजी राजांच्या तळावर निरनिराळ्या बाजूंनी चालून आले. सबंध दिवसभर लढून विश्रांती घेत पडलेल्या तंजावर फौजेवर ऐन मध्यरात्री एकदम घाला पडला. कापाकाप सुरू झाली. भयंकर कल्लोळ उडाला. तंजावरी फौजेची दाणादाण उडाली. स्वतः एकोजी राजे तंजावरास पळत सुटले. सैन्यही कावेरी पार पळाले. 1000 घोडे आणि तमाम लूट मराठ्यांच्या हाती पडली. प्रतापजी राजा आणि भौजी राजे पाडाव सापडले. महाराजांना लढाईची वार्ता समजली. ही ऐकून सुख मानायचे की दुःख मानायचे हाच प्रश्न होता. त्यांनी ताबडतोब संताजी राजे वगैरेंना कळवले की एकोजी राजे आपले बंधू आहेत. मूलबुद्धी केली. त्यास तोही आपला भाऊ, त्याचे राज्य बुडवू नका. श्रोते हो, पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाच्या उत्तरार्धाच्या अभिवाचनाचा भाग 93 आज आपण ऐकलात. याबरोबरच रेडिओ जयंत या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवर आतापर्यंत पूज्य सानेगुरुजी लिखित श्यामची आई, नर्मदा परिक्रमेच्या स्वानुभवांवर आधारित प्रभुजी पाठक लिखित बिल्वपत्र, ज्येष्ठ लेखक तत्वज्ञ यशवंतजी पाठक यांचं मातीचं देणं, त्याचबरोबर कवी लेखक CL कुलकर्णी लिखित अनुभूती आणि मेघावळ या दर्जेदार पुस्तकांचं अभिवाचन उपलब्ध आहे. आणि याबरोबरच सकारात्मक विचार आणि ऊर्जा देणाऱ्या आनंदी कट्टा या कार्यक्रमाचे 365हून अधिक भाग उपलब्ध आहेत. तेव्हा या दर्जेदार पुस्तकांचं अभिवाचन ऐकण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जेचा स्रोत आपल्या जीवनात सामावून घेण्यासाठी आणि याचा आपल्या मित्र आप्त नातेवाईकांनाही आनंद देण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, रेडिओ जयंतला फ्री सबस्क्राईब तर कराच, पण नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.